आषाढी वारीचा पावन पर्व काळ सुरू झाला आहे आणि अशातच पंढरपूरच्या विठ्ठल नगरीतून एक अतिशय मोठी आणि भक्तांना आनंदित करणारी बातमी समोर येते. एका अज्ञात भक्ताने विठ्ठल चरणी तब्बल अर्धा किलो सोन्याच्या पादुका अर्पण केल्यात. या सोन्याच्या पादुकांची किंमत तब्बल 56 लाख रुपये इतकी आहे. या मौल्यवान आणि देखण्या पादुकांमुळे आता पांडुरंगाचं चरण सुवर्ण जडित झालंय. या अनोख्या दानाबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. अहिल्यानगर येथील एका भाविक भक्ताने स्वतःचे नाव सांगायचे नाही, आमची ही विठ्ठलाच्या चरणी सेवा रुजू करायची आहे, त्यामुळे जवळपास अर्धा किलो सोन्याच्या पादुका आज त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाला अर्पण केलेले आहेत. याची किंमत जवळजवळ 56,59,000 एवढी किंमत आहे. या ज्या पादुका आहेत, आपण ज्यावेळेस सण असेल, वार असेल, महत्वाचा दिवस असेल, ज्यावेळेस आपण देवाला दागिने अर्पण करतो, त्या दिवशी श्रीच्या चरणाला आपण रोज या पादुका लावणार. यापूर्वी चांदीच्या पादुकाला आपल्याला परवानगी आहे, त्यामुळे सोन्याच्या पादुकाला आपण त्यांच्याकडून वेगळी परवानगी ही घेतलेली नाही आणि त्यांची परवानगी निश्चितच आहे.